तिकडे बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार तसं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यानंतर आता भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा या संदर्भात प्रक्षोभक विधान समोर आलेलं आहे। त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे। अनिल बोंडेंनी देखील राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधान केलंय। नाही, जीभ छाटण्याची भाषा तर योग्य नाहीच आहे, परंतु राहुल गांधी जे आरक्षणाच्या संदर्भात बोलले ते भयानक आहे। आणि त्याच्यामुळं असं जर विपरीत कोणी बोलत असेल, परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीभ छाटू नये, पण जिभेला चटके मात्र दिले पाहिजे। कारण काय, हे जिभेला चटके अशा लोकांना देणं आवश्यक आहे। ते राहुल गांधी असो, की तो ज्ञानेश महाराव असो, की तो श्याम मानव असो। डॉक्टर बोंडेचं संतुलन बिघडलेलं आहे। मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे। एखादा अडामनी माणूस बोलला तर आपण म्हणू तो अडाणी आहे, हा तर डॉक्टर आहे, बेअक्कल आहे, मूर्ख माणूस आहे, हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय। तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी, हे तुमचे बुडुकले जरा सांभाळा। तुम्ही फेक नरेटिव्हचे बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे गिमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा। तुम्ही प्रवृत्त करता, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही।